मतदानाच्या रूपानं तुम्हाला जनतेने आशीर्वाद दिलेला आहे. आज तुम्ही नगरसेवक झाला. मतदारांना जे काही तुम्ही आश्वासन दिले होते ते कशा पद्धतीने पूर्ण करणार आहात? सर्वप्रथम सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि अस्सलाम वालेकुम. माझं नाव बबलू श्रीराम घागरमाळे. मी प्रभाग क्रमांक 3 अ गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. डॉक्टर आमदार राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढली. जसं की साहेबांचं नाव आहे आणि साहेबांनी जे शहरा बदलला आहे तर त्यांना कार्यसम्राट म्हणतात आणि त्या कार्यसम्राट आमदार यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्या संदर्भात जे आम्ही बोललो साहेबांना की विकासासंदर्भात लोकांपुढे आम्ही प्रश्न ठेवले 100% आम्ही पूर्ण करणार. रस्त्याचा प्रश्न आहे, इकडं नालीचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणामध्ये. बरेच मतदार त्यांनी आपल्याकडे तक्रारसुद्धा केली असेल की भाऊ आमच्याकडे नाली करून द्या, रस्ते करून द्या. तर ह्या संदर्भात काय करणार भविष्यात? रस्त्याचा एक आमचा खूप मोठा प्रश्न होता की आमदार साहेबांनी पूर्ण केलेला आहे आणि त्याच्यानंतर कॉलनीचे थोडे छोटे रस्ते वगैरे आहेत ते 100% पूर्ण आम्ही करणार. सी रोड असतान, गट्टूचे रोड असतान आणि राहिला विषय नाल्यांचा म्हणजे घाणी आहे. आमच्या इकडे जे परभणी शहरातलं खालच्या साईडचा एरिया आहे प्रभाग क्रमांक 3 म्हणजे तिथं खूप परभणी शहरात पूर्ण नालीचं पाणी परभणीमध्ये येते. तर त्या संदर्भात जे मोठा नाला होता ते मोठा नाला आहे का त्या नाल्यातून नाली केली त्यामुळे आमच्या इकडं घरामध्ये पाणी जाणं. राहिला प्रश्न इथल्या कॅनलचा. आता कॅनलचं काम खूप दिवसापासून झालेलं आहे. ते धोकादायक कॅनल झालं आहे. पाणी जास्त सुटल्यानंतर मागच्या वेळेस ते कॅनल फुटून लोकांच्या घरात सुद्धा पाणी शिरलं होतं. त्यावेळेस आपण रस्त्यावर उतरून मदत केली होती. 100% आम्ही त्यावेळेस मदत केली होती. त्यांना एक टायमाचं जेवण असतं का खिचडी स्वरूपात म्हणा त्यांचे जे भांडे कोंडे वाहून गेले होते ते आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना पूर्ण केल्या गोष्टी. पडझडीचे पैसे असतात महापालिकेतून आम्ही आंदोलन कोरोना काळ होता त्यावेळेस पण आपण लोकांना मदत केली. अक्षरशः लोकांना तुम्ही राशन पाणी सुद्धा किट सुद्धा वाटप केले होते. कसं माणूस जन्माला आला ना त्याच्या संदर्भात कसं असते माहिती का कोणी माणसाचा जन्मच एकमेकांची मदत करण्यासाठी झालेला आहे. तर मदत करायलाच पाहिजे सर्वांची. आणि ह्या मदतीच्या स्वरूपात आज जे मला एवढं लोकांनी प्रेम दिलं. आज SC समाजामध्ये 5,989 काय मला मतदान आहे. मला तर माहीत पण काही दिग्गज उमेदवार तुमच्या विरोधात उभे होते, काय सांगाल? दिग्गज वगैरे काही नसते. काम करणं महत्त्वाचं असतं. त्यांनी काम केलं असं तर त्यांना पण लोकांनी मतदान केलं असतं. दिग्गज वगैरे काही नसते. हे म्हणायच्या गोष्टी. काय आवाहन करणार आता मतदार बांधवांना तुमच्यावर त्यांनी इतका मोठा प्रेम दाखवलं? त्यांचं मी म्हणावं तेवढं कमी आभार मानतो. पण म्हणजे एवढं प्रेम कोणी कोणावर करू शकत नाही. मी माझ्या उभ्या डोळ्यानं कधी बघितलं नाही कारण की आम्ही हे बाहेरून आलेलं कुटुंब आहे आणि पहिल्यांदाच निवडणूक लढताय. पहिल्यांदाच निवडणूक लढतो. त्यावेळेस माझ्या आईने 1996 मध्ये नगरपालिका होती. त्यावेळेस नगरपालिका लढली होती. अवघ्या 7 मतानं आई काँग्रेसकडून पडली होती. आणि दुसऱ्या वेळेस 2012ला आम्ही काँग्रेससाठी तिकीट मागितलं होतं. पहिली महापालिका होती त्यावेळेस काय काँग्रेसने समजा पहिले नगरसेवक वगैरे काही त्याच्यामुळे ते काही तिकीट भेटलं नाही तरी आम्ही अपक्ष लढवली. अपक्ष लढून आम्हाला 200-300 मतदान पडले. त्या संदर्भात आमचं थोडं आहे आमचं. आणि वडिलाचा वारसा खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी कारण की वडिलांनी जे विद्यापीठामध्ये एक बिगारी कामापासून सुरुवात केली क्लास 3पर्यंत सोसायटीचे मेंबर 15 वर्ष बिनविरोध निवडून आले. हे तर आमच्यासाठी खूप मोठा वारसा आहे राजकारणात. मायबाप जनतेचे आभार व्यक्त करा. मायबाप जनतेचे उपकार मानाव तेवढे कमी. आणि हा विजय खरंच सांगतो आमच्या साहेबांनी आमच्या पहिल्या रॅलीला म्हणले होते म्हणले आमच्या सीटा 2-2 हजारांना लागल्या. साहेबांना 2-2 हजार म्हणल्या लोकांनी 23 लावून दिले. याच्यापेक्षा मोठा आनंद काय असतो. धन्यवाद. राहिली गोष्ट विकासाची 100% बबलू घागरमाळेचं हे आव्हान आहे. 17,556 लोकांसाठी आणि जे त्यांच्या फॅमिलीमध्ये लहान मोठे असे खूप मोठा परिसर आहे आमचा. बोलू आणखी एक प्रश्न. ज्या लोकांनी तुम्हाला मतदान नाही केलं त्यांचं पण काम करणार? हो 100% ते तुम्हाला बबलू बोलले रे 2 मिनिटं हे नाव द्यायचं नाही. मतदारांनी तुम्हाला ज्यांनी मतदान केलंय त्यांचे आभार व्यक्त करणार पण ज्यांनी नाही केलं अशांसाठी पण तुम्ही त्यांचं काम करणार का? नाही 100% त्याचं मन परिवर्तन करणार मी. 100% त्यांचं काम करणार. 1001% बबलू घागरमाळेचा शब्द बाबासाहेबांची शपथ घेऊन सांगतो. प्रत्येक माणसाला माझ्या घराचा दारवाजा उघडा आहे. माझ्या 4 मेंबरचा आम्ही 4 जण आहेत. आम्ही तुम्हाला कुठपर्यंत मी मदत करायला तयार आहे कसल्याही बाबतीतची. बस.